ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. ओम दुम दुर्गाय नमः. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात मग सगळे? मजेतच असाल? आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी दुर्गा सप्तशती पाठ घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला या पाठाच्या ऐकण्याने काय लाभ होईल त्याबद्दल कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. या प्रथम चरित्रात ब्रह्मा ऋषी म्हणावाचे. महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने. गायत्री छंद, नंदाशक्ती, अग्नितत्व, बीज, रक्तदंती, ऋग्वेद स्वरूपस्थिती महाकाली ते स्मरावे. ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने. ब्रह्म याचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकैटभाचे हनन केले पाहिजे येणे. खडग, चक्र, गदा, पाणी, धनुष्य, परिग, शूल, बाण, दशाती आयुधे घेऊन युद्धा उभा ठाकली. दिव्य आभूषणाने युक्त त्रिनेत्री, प्रकाश फाकत, नीलमणी समचमकत, ध्येय कांती जियेची. ऐसे करावे ध्यान, सुरू करावे ग्रंथपठन. महाकाली कृपे करून निर्विघ्न कार्य होत असे. मार्कंडेय श्रोत्याला गुण म्हणे ऐका सावधान. सूर्यपुत्र सावर्णी आख्यान 8वा मनुजा म्हणते. स्वारोचिष मन्वंतर सुरत रूप महेवर, चैत्र कुलोत्पन्न वीर, पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजापालन, धर्म मार्गी सदामन, कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी. राव पराक्रमी थोर परी युद्धात झाली हार, मंत्री सेनानी समग्र विरोधी त्याचे झाले. गेला सर्व प्रभाव, राजा झाला दीन मानव, अश्वावरी होऊन स्वार काननांतरी रिगाला. शिकारीचे करुणी निमित्त राव काढणी निघून जात, मेधा मुनी आश्रम पाहत शांती अभार लाभत असे. मुनी करत असे स्वागत, राजा होई स्वस्थचित्त, काही काळ राहते तर शांत मन करावया. ऐसे काही दिन जात, मन पुन्हा होई अशांत. मने मीन रूप असून येत, कान्नी येऊन पडलो का. काय झाले असेल राजाचे, काय झाले असेल दव्याचे, हाल काय प्रजेचे झाले नकळे मज लागे. माझे भ्रष्ट सेवक, शत्रू ते मिळून समक, प्रजेशी देती दुःख काय करावे कळेना. चिंता करी निरंतर, मन अस्वस्थ आणि अधीर, न राहे एक क्षण स्थिर, व्याकुळ जाणा होत असे. ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत, एक वैश्य चिंताग्रस्त तये टाही पातला. देखून या वैशाशी राजा विचारी तयासी, काय दुःख तुम्हाशी चिंताग्रस्त दिसतासा. ऐकोनी नृपाचा प्रश्न. वैश्य म्हणे तया लागून, मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागे. होतो बहुधनवान, परी स्त्री पुत्रे दिले हाकलो, नेते आलो म्हणून शांती लाभाया कारणे. परी मन अशांत, स्त्रीपुत्रा ते चिंतित, काय असतील करीत म्हणून चिंता मानसी. असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी, सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीत असे. हसोनी राजा म्हणत, जे तुझला हाकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे. वैश्य म्हणे, आपले वचन योग्य परीन राहे मन, स्त्रीपुत्रा ते आठवून सदा चिंता करीत असे. धन लोटाया कारण मज दिले हाकलोन, परी चित्त प्रेम मग्न होऊन चिंता करीत असे. ऐसे काय होत हे नकळे मज प्रत, कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत सुरात राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदिती, सांगती सारे तयासी. राजा म्हणे मुनीसी, हे नकळे मानसी ही काय माया तुझांशी, सांगा कृपा करून या. मी राज्यभ्रष्ट दुःखित, वैश्य ग्रहभ्रष्ट दुःखित, तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे. ही महामाया काय विवेक शून्यमती होय, कोठून निर्माण होय कृपा करून सांगावे. ऋषी म्हणे, भगवती विश्वरचना करे ती, समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या अधीन राहत असे. पक्षिणी प्रभात उडत सायंकाळी मागे फिरत, कोण त्याशी प्रेरणा देत लीला महामायेची. गाय बैल अश्व श्वान न जाती ग्रहा सोडून, आपले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी देवांत, काही अस्थिर राहतात, काही दिन रात्री पाहत, ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहनी. पिपीलिकाकडे देखून बक्षावया धावत असे. धावे गजपोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धरत त्यातीचे संसार करीत, पालटी आपल्या पित्ताशी. उदरभरण आणि संतान पालन याची जीव करती जाण, मनुष्य काय याहून अधिक जाणाव करीत असे. परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित, महामायेशी नोळखित म्हणून दुःखी होत असे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभाव करून या. पंडितांनी महाज्ञाने अशा जाणा पाहून विविध प्रकारे मोहून ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचले सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी पराविद्या, अखिलेश्वरी, बंधन मोक्षात सर्वेश्वरी, सर्व तीच करीत असे. ती होता प्रसन्न, सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागे देऊन मुक्त त्यास करत असे. राजा म्हणे, ऋषी लागून अशी महामाया कोण, केव्हा झाली उत्पन्न, चरित्र सांगा आम्हासे. कैसा तिचा प्रभाव, कैसे स्वरूप होय व महर्षी तुम्ही ज्ञानार नव सर्व सांगा मज लागे. ऋषी म्हणतील रूपा एक, आदी अनादी नित्य एक, संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जाणतो. परी कार्याकारण विविध रूपे घेऊन स्वयं अजन्मा असून प्रकट जाणा होत असे. देव कार्याकारण दुर्गा करी रूप धारण, प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करतात. कल्पांतांचे अंतकाळी
काळी जन्मय होते विश्वसकळी महाविष्णू शेष या स्थळी निद्रिस्त होते झाले योग निद्रेत नारायण शेषावरी होते पडून नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते तो विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन मधु कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत ते पाहुणी भयभीत झाला पाहते दवा करण्या विष्णूशी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत श्रीहरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहार काळणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वहा तू स्वदा नित्या तू अक्षरकाल स्वरात्मिका सुधाक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगतजननी तुझ नमो करशी विश्वाचे धारण करशी विश्वाचे पालन अंती नाशे संपूर्ण या विश्वाचा करशी तू उत्पन्न करशी विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा पालन करशी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझ म्हणती कल्पांती संवार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लय काढणा जगन्माया तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामुहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी अशी नामे अनंत गुणत्रया ते विभाजित प्रकृती रूप खेळवित सर्व जाणा विश्वाते तुझ म्हणती कालरात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहून निद्रिस्त्या केले ओम एम रीम क्लीम परमेश्वरी स्वाहा मन बुद्धी ते अगोचरी पा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या कृपे होत असे खडक शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्याचा संहार अभय देई भक्ता ते करावा या दैत्याचा संहार धरी रूप ग्रह भयंकर परी भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोवर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जिच्या अशी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालक नारायण त्याशी निद्रिस्त्वा केले उत्पत्ती स्थिती लय जो करे ऐसा जो श्रीहरी त्याशी निद्रस करी ऐसा महिमा जियेचा अशी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी सामर्थ्य ऐसे कवनाचे हे मधुकैटभ असुर याशी मोही सत्वर नातरी भयंकर उत्पात आता माझोती करी विष्णूशी जागृत देई बुद्धी तयाप्रत संवार या दैत्याप्रत वंदन तू ते करीत असे ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकोन योग निद्रा प्रसन्न नेत्रमुख नासिकर देह सोडून समोर उभी ठाकत असे श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई निघून जगत स्वामी जनार्दन जागृत होई ते दवा तो देखे मधु कैटभ ब्रह्मयासी खावया जात त्यास युद्ध करीत महाविष्णू ते दवा 5 सहस्त्र वर्षे दारून चाले ते रणकंदन अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकत असे असुर होणी मोहग्रस्त श्री विष्णू ते तो म्हण तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहुणी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहून वधते झाले ते दवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारे आम्हा लागून आम्ही मरुनीचे ऐसे ऐकता वचन विराट रूप करी धारण जांगेवरी ठेवून माने चक्रे त्याशी वधिले दोन्ही दैत्याशी ऐसे परी विष्णू सदर्शन चक्रे मारी महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाले अनुपमा तिचा महिमा सांगतो मधुकैटभ दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान पटणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्तांचे मार्कंडेय पुराणे सावर्णिक मनवंतर जाण दुर्गा सप्तशती देवी महात्म प्रथम अध्याय संपला इति दुर्गा सप्तशती अध्याय पहिला संपूर्ण ओम दुम दुर्गाय नमः। दुर्गा सप्तशती पठण किंवा श्रवण केल्याने खूप लाभ मिळतो व देवीचा शुभ आशीर्वाद मिळतो। आता शारदीय नवरात्र चालू आहे तरी तुम्ही अवश्य या अध्यायाचे श्रवण करावे। तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल। राधे राधे।